गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण सर्वांनाच ठाऊक असेल की आपल्या क्लाउड बेस्ड व्हॉट्सअप एपीआय व्हॉट्सअप सॉफ्टवेअर मध्ये म्हणजेच बूस्ट मार्केटिंग, बूस्ट माय मार्केटिंग या सॉफ्टवेअर्स मध्ये तुम्ही जर व्हॉट्सअपचा अकाउंट लॉग इन करायचा प्रयत्न करत असाल तर तो लॉग इन केल्या केल्या इमिडिएटली री लॉग इन म्हणजेच व्हॉट्सअप ऍक्सेप्ट करत नाहीये. या केसमध्ये आपल्याला एक नवीन सोल्युशन आम्ही घेऊन आलो आहोत. हे फक्त काही काळापुरतं मर्यादित आहे. जोपर्यंत आमची डेव्हलपमेंट मधला एरर्स बग हा जो आलाय तो बग सॉल्व्ह होत नाही तोपर्यंतच हा सोल्युशन आपल्याला वापरायचा आहे. पहिले तर हा प्रॉब्लेम व्हॉट्सअप लॉग इन का होत नाहीये तर व्हॉट्सअप बिझनेस एपीआय सर्वांनाच ठाऊक आहे. तर जे व्हॉट्सअप बिझनेस एपीआय नवीन व्हॉट्सअपनी रेव्हेन्यू जनरेशनचं माध्यम आणलंय. तर ह्या रेव्हेन्यू जनरेशनच्या माध्यमाचा वापर अधिकाधिक व्हावा आणि अनऑफिशियल ही अशी क्लाउड बेस्ड अनऑफिशियल व्हॉट्सअप सॉफ्टवेअरचा कमी वापर व्हावा म्हणून नवीन नवीन व्हॉट्सअप अपडेट आणत असतो आणि त्या अपडेटमध्ये असे एरर्स आपल्याला फेस करावे लागतात. तर आता आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा गोष्ट अशी करायची आहे की हा आपला क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर हा यूएस बेस्डच्या सर्व्हरवर आहे. तर आता आणि आपला मोबाईल नंबर हा आयपी ऍड्रेस हा इंडियाचा आहे आणि ते दोन्ही एकत्र मॅच न होत असल्यामुळे हा एरर आपल्याला येत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या ज्या मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा जो व्हॉट्सअप आपण कनेक्ट करणार आहोत त्या मोबाईलमध्ये आयपी ऍड्रेस हा आपल्याला चा डेलसचा चा आयपी ऍड्रेस कनेक्ट करावा लागेल आणि त्या कनेक्ट असतानाच तुम्ही व्हॉट्सअप वरून मेसेजेस पाठवू शकतात. त्यासाठी तुम्हाला एक मोबाईलमध्ये तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये जो नंबर तुम्हाला कनेक्ट करायचा त्या मोबाईलमध्ये एक प्ले स्टोअर वरून एक ऍप डाउनलोड करायचंय. ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथं आयपी ऍड्रेस चा करायचा आहे आणि त्यानंतरच रिलॉग इन करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते कुठलं सॉफ्टवेअर आहे. तर मोबाईल मध्ये तुम्ही प्ले स्टोअर मध्ये आलात. प्ले स्टोअर वर तुम्हाला व्हीपीएन जर्मनी फास्ट सेफ टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. हे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन कराल. याच्यामध्ये भरपूर साऱ्या ऍड्स येतात. त्या ऍड्स तुम्हाला कंटिन्यू करायच्या आहे किंवा ते सध्या बेअर करावं लागेल आणि त्यानंतर तिथे तुम्हाला टॅप टू कनेक्ट करायचं आहे. त्यामध्ये डेलास कनेक्ट करायचं, डेलास 100 आणि कनेक्ट झाल्यानंतर डेलाच कनेक्ट झाल्यानंतर स्कॅन करू शकाल. तुम्ही बघू शकता ते इमिडिएटली कनेक्ट झालेलं आहे आणि आपण व्हॉट्सअप वरून मेसेजिंग करू शकत आहोत. हे तुम्ही चेक करू शकाल.